कोल्हापूरमधून एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील अंबब गावात शनिवारी सकाळी 8च्या सुमारास एक गवा गावात घुसल्यानं एकच गोंधळ उडाला। नागरिकांनी गव्याला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो गावातील प्राथमिक शाळेच्या पटांगणात शिरला। गव्याच्या अचानक प्रवेशामुळे विद्यार्थी घाबरून आरडाओरडा करत वर्ग खोल्यात पळून गेले। गव्यानं शाळेच्या कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या आणि संगणकाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। या घटनेत मुख्याध्यापिका नीलम चव्हाण आणि कर्मचारी दिनकर पाटील हे किरकोळ जखमी झालेत। या घटनेत विद्यार्थी सुदैवानं बचावले असले तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। गवा शाळेच्या कंपाऊंडवरून उडी मारून शिवाजी हिरवे यांच्या घराच्या छतावर पडला, त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालंय। त्यानंतर गवा मनपाडळे गावाच्या दिशेने पळून गेला। अंबब गाव आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गवा आणि बिबट्यांचा वावर वाढल्याचं दिसून येतंय। वन विभागाच्या भूमिकेबाबत नागरिकांनी संशय व्यक्त केला असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।